भाग्यरत्न घातल्यानं खरोखरच भाग्य बदलतं का? कोणत्या रत्नाचा व्यक्तीच्या जीवनावर काय प्रभाव पडू शकतो? चला समजून घेऊया, पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा. भाग्योदय असो नाहीतर एखादी पीडा, यावर उपाय म्हणून ज्योतिषी भाग्यरत्नांचा पर्याय सुचवतात. त्याचे फायदे आणि तोटे काय होऊ शकतात, यावर ज्योतिषी सोनाली लिखितकर काय सांगतात बघूया. संकटामध्ये सापडल्यावर आणि दुसरे कोणते उपाय चालेनासे झाले की माणूस या रत्नांकडे वळतो. खरं तर पूर्वीच्या काळी जशी आयुर्वेद चिकित्सा होती त्याचप्रमाणे रत्न चिकित्सा पण केली जात असे. यामागचं कारण म्हणजे माणसाचं शरीर पंचमहाभूतांनी बनलं आहे. त्याच्या शरीरात जेव्हा एखाद्या गोष्टीची कमतरता असते, म्हणजे ती कमतरता कधी शारीरिक असू शकते, कधी पूर्वकर्मामुळे असू शकते, तर कधी पूर्वजन्मीच्या कर्मामुळेही असू शकते. ही कमतरता काही प्रमाणात भरून काढण्यासाठी आपण औषधं किंवा रत्न यांचा आधार घेतो. या रत्नांमधून मिळणारे किरण हे शरीरावर फायदेशीर ठरू शकतात. जसे आपल्या मोबाईल किंवा टीव्ही चालण्यासाठी सॅटेलाईटची गरज असते, अगदी त्याचप्रमाणे आपल्या शरीरात ज्या ग्रहांची कमतरता असेल त्या ग्रहांची शक्ती ही रत्न आपल्याला सॅटेलाईटप्रमाणे काम करून शोषून घेतात आणि आपल्याला 1 महिना ते 3 महिन्यात गुण दिसू लागतो असं सांगितलं जात आहे. आता हे रत्न 9 ग्रहांचे आहेत. त्यातील काही खनिज म्हणजे खाणीतून उत्पन्न होणारी, तर काही जैविक म्हणजे प्राण्यांनी बनलेली आहेत. पुष्कराज, माणिक, नीलम, हिरा, पाचू, लसण्या, गोमेद ही रत्न खाणीतून येतात, तर पोवळे आणि मोती हे समुद्रातले लहानशे जीव बनतात. प्रत्येक ग्रहांचे एक मुख्य रत्न असते आणि काही उपरत्न असतात. एकंदर 9 मुख्य रत्न आणि 84 उपरत्न आहेत. पण आज आपण या 9 रत्नांचीच माहिती प्रथम समजून घेणार आहोत, जे 12 राशींशी संबंधित आहे. आपल्या राशीप्रमाणे माणूस रत्ने वापरू शकतो, पण जेव्हा काही समस्यांकरता रत्ने घालायची असतील तेव्हा ती जाणकारांकडून ज्योतिषांचा सल्ला घेऊनच धारण करावी. त्यातला पहिला रत्न आहे पुष्कराज. पुष्कराज हे रत्न गुरुग्रहाचं रत्न मानलं गेलंय. हे रत्न धनु आणि मीन राशीच्या व्यक्ती परिधान करू शकतात. हे पिवळ्या किंवा पांढऱ्या रंगाच्या छटामध्ये मिळतं, त्यामुळे व्यापार, धंदा, आरोग्य आणि वैवाहिक जीवनात फायदा होऊ शकतो. त्यानंतर माणिक रत्न. हे रत्न सूर्याचं रत्न मानलं गेलंय. हे रत्न सिंह राशीचं रत्न आहे. लाल, गुलाबी, डाळिंबी रंगात हे मिळतं आणि हे रत्न संततीकरिता, आयुष्यात स्थिरता येण्यासाठी, त्याचबरोबर अधिकार पद मिळवण्यासाठी, तेज वाढवण्यासाठी उपयोगी ठरू शकतं. त्यानंतर तिसरं रत्न पाचू. हे रत्न बुधग्रहाचं रत्न मानलं गेलंय. हे रत्न हिरव्या रंगाचं असतं आणि हे रत्न मिथुन आणि कन्या राशीच्या व्यक्ती परिधान करू शकतात. हे रत्न बुद्धीची कामं करणाऱ्या व्यक्तींना उपयुक्त आहे. हे रत्न मानसिक शांती आणि श्वास विकारांवर उपयोगी ठरू शकतात. ज्यांना आपली संभाषण कला वाढवायची असेल त्यांनी पाचवं रत्न घालण्याचा सल्ला दिला जातो. त्यानंतर हिरा. हिरा अतिशय तेजस्वी आणि महाग मिळणारं रत्न आहे. हे शुक्र ग्रहाचं रत्न असून तुला आणि वृषभ राशींकरिता उपयोगी ठरू शकतं. त्यामुळे सौंदर्य आणि कलेच्या उपासकांना हिरा हे रत्न उपयुक्त असतं असं सांगितलं जातं. त्यानंतर नीलम. शनी ग्रहाचं हे रत्न आहे. नावाप्रमाणेच निळ्या रंगात, कधी काळ्या किंवा आकाशी रंगातही नीलम रत्न मिळतं. हे रत्न मकर आणि कुंभ राशीच्या व्यक्ती परिधान करू शकतात आणि हे रत्न लवकरात लवकर आपला प्रभाव दाखवतं असंही सांगितलं जातं. म्हणूनच ते परिधान करण्याआधी जाणकार किंवा ज्योतिषच्या तज्ज्ञांना विचारूनच परिधान करावं, कारण नीलम रत्न हे शनी संबंधित दोषांकरताही उपयोगी ठरू शकतं. त्यानंतर मोती. हे चंद्राचं रत्न आहे. कर्क राशींच्या लोकांना मोती हे रत्न लाभकारी ठरू शकतं. मानसिक विकारावर किंवा मनोबल वाढवण्यासाठी मोती रत्न वापरलं जातं. त्याचबरोबर मोती हे रत्न व्यक्तीला संवेदनशील बनवतं असंही सांगितलं जातं. त्यानंतर आहे पोवळं. हे मंगळ ग्रहाचं रत्न आहे. केशरी किंवा लाल रंगात, कधी कधी पांढऱ्या रंगातही हे मिळतं. यामुळे मन खंबीर करण्याकरता डॉक्टर, पोलीस इत्यादी लोकांना उपयुक्त ठरू शकतं. त्याचबरोबर लहान मुलांना दृष्ट लागू नये म्हणून पोवळं हे रत्न परिधान करून दिलं जातं. त्यानंतर गोमेद रत्न. हे रत्न राहू ग्रहाचं रत्न आहे. विटकरी लालसर रंगामध्ये हे येतं आणि हे कोणत्याही एका विशिष्ट राशीकरिता वापरत नाही, तर काही ग्रहांचा एकत्रित परिणाम साधणं किंवा वेगळ्या समस्यांवर उपाय म्हणून वापरलं जातं. त्यानंतर आहे लसण्या, ज्याला कॅट्स आय म्हणून संबोधलं जातं.
कारण हे मांजराच्या डोळ्याप्रमाणे दिसतात. हे रत्न केतू ग्रहाचं रत्न मानलं गेलंय. राखाडी किंवा काळसर पांढऱ्या रंगामध्ये हे येतं. याला सुद्धा स्वतःची अशी रास नाही, पण नजर लागणं, गुप्त शत्रूंपासून रक्षण करणं, वाईट स्वप्नांपासून रक्षण करणं यासाठी लसणे हा रत्न उपयोगी ठरू शकतो. तर भाग्य रत्न घातल्यानं खरोखरच भाग्य बदलतं का? कोणत्या रत्नाचा काय प्रभाव पडतो हे आपण जाणून घेतलंय. याही व्यतिरिक्त भाग्यरत्न परिधान केल्यानं खरोखरच तुम्हालाही काही लाभ जाणवलेत का? किंवा भाग्यरत्नांविषयी आणखी काही माहिती तुम्हाला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.